ही बघा, ही आपली लादी. म्हणजे सृष्टीचं ज्ञान त्यांना भरपूर आपल्यापेक्षा खूपच. आपल्यावरती येतं तेव्हा सगळं करावं लागतं. अजिबात आम्हाला कसला त्रास होऊन देत नाही. म्हणजे ज्या काही अनुभवाच्या 4 गोष्टी आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज फक्त गप्पा गोष्टी करायच्या आहेत. आज आमच्याकडे लाईट जाणार आहे सोमवार असल्यामुळे, त्याच्यामुळे काही होणार नाही. रेसिपी वगैरे पण काही करू शकत नाही. करायचं असलं तरी पण मी विचार केला होता की आलू वड्या बनवूया, पानं छान तयार झालेत. पण जर का लाईट गेली तर मध्ये सगळं मग गडबड होऊन जाईल. त्याच्यामुळे म्हटलं बघूया, थोड्या वेळानंतर बघू. मग आज फक्त गप्पा मारूया कालच्या व्हिडिओवरती. काल सांगते, दिवसभरात ना म्हणजे आम्ही नंतरला कुठे घराच्या बाहेर गेलेलोच नाही. ह्या दोघांवरती पण आमचं लक्ष होतं, पण दोघं पण शांत होते, वाघ्या पण आणि शेरू पण. पण घाबरलो होतो आम्ही. मी घाबरलेली आहे, कुणालच्या बाबांचं काय माहीत नाही. घाबरलेला मी घाबरतो. नाही, मी घाबरली होती. माझे अगदी हातपाय ना असे थरथर कापत होते. म्हणजे दुपारपर्यंत थोडंसं जरा असं भीती वाटत होती. नंतर जसं जसं वेळ निघून गेला ना, मग नंतरला असं काय नाही. म्हणजे मनात एक भीती असते का होते का, असं सगळं होत होतं मनामध्ये. त्याच्यामुळे असं आहे ते. पण अशा गोष्टी असतात ना. हां ना. आणि पहिल्यांदाच असं हे झालेलं आहे. म्हणजे वाघ्या कधीच नाही, हे पहिल्यांदाच. आणि मी म्हणजे त्या आवाज ऐकला ना, एकदम शॉकसारखं झालं मला एकदम. म्हणजे काय हा असं करतोय. तो काल कोल्हा झाला होता, कोल्ह्यासारखा ओरडत होता. नाही, वेगळाच आवाज होता. आता पण बघा दोघं जण शांतपणे, बघा आहे की ते पांढरा बसलाय आणि तो बघा, तो एक कोल्हा तिथे बसलेला आहे. दोघं जण सकाळी छान असे खेळत होते. कुणालच्या बाबांच्या मागे लागले होते ते दोघं जण. आता आलेत राऊंड मारून, घेऊन गेले होते त्यांना जबरदस्तीने. त्याच्यामुळे आता शांत बसलेले आहेत ते. असं सगळं आहे. पण कसं असतं ना, मुक्या प्राण्यांना सगळं कळतं. त्यांना कोणता पण प्राणी होतो सगळ्यांना अगोदर माहिती पडतं ना. प्राण्याला देवानी कसं बनवलं आहे, आपल्या आधी प्राण्याला संकट आलेलं समजतं, सगळं समजतं. आपल्या आधी सगळं प्राण्यांना समजतं. हलचल होणार असेल ना तर बघ कशा काही गोष्टी आहेत, ऐकून असतील लोकांनी पण, की जर हे भूकंप होणार असेल ना, समजा इथे धरणीकंप वगैरे होणार, तर हत्ती बित्ती आहेत ना, ते डोंगराच्या वर जाऊन राहतात. आणि लांब पळतात, उंच जातात, उंच जागेवर राहतात ते प्राणी. उंच जागेवर जाऊन राहतात ते. त्यांना आणि आपण मग ते इथे पक्ष्यांचं पण बघितलं ना किती वेळा. त्यांना बघ असं ते असे काही प्राणी वगैरे दिसलं काय ते मोठ्याने एकदम कालवा करतात ते. प्राणी पक्षी बघ, ते साप बीप त्यांना दिसला की सर्व काळवा करतात ते. खूप आवाज करतात ते. कधी कधी इतका आवाज असतो ना, त्याला त्याच्या मात्याला पळवत नाही. पिल्ला ते घरट्याजवळ जात असले ना, ते घरट्याजवळ त्यांना पळवत नाही तोपर्यंत ते गप नाही बसणार. कालवा म्हणजे इतका कालवा असतो ना. हे सगळं असतं मुक्या प्राण्यांचं. त्यांना बरोबर समजतं आपल्याला याच्यापासून धोका आहे, त्रास. कारण आम्ही स्वतः सगळं ना अनुभव घेतोय, हे सगळं बघतो आम्ही असं डोळ्यांनी. पक्षी वगैरे, पक्षी प्राण्यांना खूप आपल्या आधी सगळं समजतं त्यांना. ते मुकाजीव म्हणजे त्याला देवानी सृष्टीवर तसंच बनवलं आहे त्यांना आपल्यासारखं. त्यांना ज्ञान भरपूर आहे आपल्यापेक्षा जास्त. आणि म्हणजे ह्याचा जगाचा म्हणजे सृष्टीचं ज्ञान त्यांना भरपूर आहे आपल्यापेक्षा खूपच. आपल्याला काहीच समजत नाही. आता आपण बोलतो ना पाऊस येणार आहे, तर तो चातक पक्षी तोंड आपण बघितला डोळ्यांनी, व्हिडिओ काढी कधी दाखवू आपण. तो तोंड वर करून वरडत राहतो पावसाला येऊन, पावसा 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 बोलतात त्याला. मग चातक पक्षी असतो, तो पाण्यासाठी वाट बघतो. असं आहे पावसाला. तर आपण इथे बघितलंय मी इथे डोळ्यांनी ना. पावसाच्या आधी त्यांना म्हणजे चावू लागतं त्यांना की आता पाऊस पडणार आहे. पाऊस कमी असेल तरी तो इकडे तिकडे ह्याच्यासारखं. म्हणजे कसं आपण कशी आतुरतेने वाट बघत बसतो, अजून आला नाही, तर तो फिरत बसतो पक्षी. ते पक्षी पावसाच्या टायमाला तुला दिसणार इथे सगळीकडे. आता असे दिसत नाही तुम्हाला. पावसा असतात ते पावसाच्या टायमाला दिसतात बरोबर. आता आपल्याकडे पण चिकाळ्या, तुम्हाला मी सांगते. आता हे बघा, मी पाणी भरून ठेवते ना मटक्यामध्ये. परवा दिवशीची गोष्ट सांगते तुम्हाला मी. म्हणजे तो समोरचा मटका बघा खूप असा मोठा आहे, त्यातलं कसं पाणी असं भरलेलं असतं. आणि केळीच्या इकडे जो मटका ठेवलेला आहे तो थोडासा लहान आहे. तर त्यातलं कसं पाणी मला काय संपतं का काय माहीत नाही, पण संध्याकाळपर्यंत ते पाणी ना कमी होऊन जातं. तर त्या दिवशी ना पाणी संपलं होतं. आणि संध्याकाळच्या मी त्यांना कसं बरोबर माहिती की इथे त्या प्यायला पाणी वगैरे ठेवलेलं आहे. तर अगदी घिरट्या घालत होत्या त्या चिकाळ्या आणि असा ओरडत होता, कालवा करत होता. सकाळी खायला पण नको घालू बघ कशी वरड.
त्याच्यामुळे मग ना मी म्हणलं अशा काय कालवा करतात, म्हणून मी गेले बघायला. तर त्यांना पाणी हवं होतं. मग त्यात पाणी मग भरलं मी, म्हणजे सगळं संपलं होतं पाणी संध्याकाळपर्यंत. आणि मग त्या बिचाऱ्या आल्या आणि आणि सगळेजण बसून तिथे पाणी पित होता. मग त्यांना कसं, त्या पक्ष्यांना पण माहिती पडतं की इथे आपल्याला खायला अन्न मिळतंय, पाणीवर इथे मिळणार आहे आपल्याला, इतकी त्यांना बुद्धी असते. आता बघ, आता ऊन चालू झाला ना, आता ते पक्षी, छोटे पक्षीचं नाव काय, ते लावे. लावे आता तुमच्या बाथरूमच्या, आपल्या घराच्या इथे खाण्याला खायचं पडलेलं असतं ना, तिथे तुम्हाला लावे दिसणार सगळ्यांच्याच. माणसं त्रास नाही देत ना, त्यांच्या घराकडे बरोबर येऊन खातात पाठच्या साईडला. वयस्क लोक असतील ना, म्हणजे म्हातारे कोतारे वगैरे, त्यांच्या घरात एवढेच असतात. त्याला काय म्हणतात, त्याला लावे. ते मुंबईला काहीतरी वेगळं नाव, ते खातात ना ते सगळेच खातात. माणसं काय, सगळेच माणसं खातात असं नाही. त्याला म्हणतात की त्याची चव चांगली असते, हे असतं ते असतं, काय असतं. म्हणजे एवढीच कोंबडीच्या पिल्लं असतात ना, तेवढंच त्यांचा आकार असतो, त्यांची वाढ जास्त होत नाही. आणि असे ग्रुपने असतात, ते ग्रुपने असतात. त्याला एकदम असलं ना की एकदम कळपाने 10-10, 12-12 असे असतात. ते रान कोंबड्या आमच्या इथे भरपूर आहेत. आम्ही अगदी डोळ्यांनी अक्षरशः बघतो ना, आणि त्या उडतात अशा, म्हणजे जरा पण त्यांना चावू लागली ना की माणसं वगैरे कोण येत आहेत तर सरळ उडून ना अशा जातात, अशा हे करतात. आणि कोंबड्या हव्या तेवढ्यात भरपूर मारून कोणी खाल्ल्या तरी, म्हणजे असं बोलतात ना, हिसाबाच्या बाहेर. त्यांना म्हणजे एवढ्या आहेत ना की शेतीत वगैरे गेल्या ना, एखाद्या शेतीचं नुकसान करून टाकतील एवढ्यात. पण त्यांना खूप चप्पळ पण आहेत, फळाच्या हातात येत नाही ना, बघितलं ना किती चप्पळ असतात, खूप आहेत. अरे तू बघशील तर आता तू इथून इकडे बाहेर पडली ना, तुला 2 तरी दिसणार, कुठे ना कुठे दिसतात. भरपूर साऱ्या आहेत त्या अशा. ते आपल्या इथे पण येतात भरपूर, पण आहे ना, त्यांना जरा पण चावू लागले म्हणजे काय, हे दोघं असल्या कारणाने त्या इकडे येत नाही, बाकी सगळ्यांच्या घराची इथे असतात. हा शेरू तर आपल्याला लगेच धावत जातो ना. दोघांमुळे इथे रानकोंबड्या जास्त येत नाही. कवडे बिडे येतात का, ते उडतात ना लावे. रानकोंबड्या लगेच उडत नाहीत त्या, त्यांना उडायला मोकळी जागा लागते. पटकन मोकळ्या जागेवर इथे आता झाडीत ना, त्यांना उडायला नाही जमणार. म्हणून ह्या समोरच्या साईडला यायचं, आपलं जे फणसं झाड आहे ना, तिकडे मी बघितलं तर रानकोंबड्या त्यांना मोकळ्या जागेत असतं ना की ते मग उडायला भेटतं त्यांना. म्हणजे ज्या आपण त्या कोंबड्या बघा पाळतो ना, त्या कशा पटकन आपण पकडू शकतो, पण रानकोंबड्या तुम्ही पकडू शकत नाही लवकर. अरे त्या झाडाला उडतात. हा, चप्पळ असतात खूप. असे भरपूर ते पक्षी आहेत. हॉर्नबिल पण मस्त. आता बघा, आता गरमी चालू झाली ना की ते फळं वगैरे आता म्हणजे कैऱ्या, करवंद धरायला आता ना सुरुवात झालेली आहे. आता फणस खातील फोडून अख्खेचे अख्खे. आता फणस पिकायला लागले की तुला जास्त दिसणार. हा, आता पक्ष्यांची आता खाण्याची मजा. आता हा जो रानमेवा आता धरायला सुरुवात झाली ना, आता भरपूर पक्षी की नाही तुम्हाला दिसणार बघायला. असं आपल्याकडे एवढे सारे पक्षी आहेत ना, ते अभयारण्य म्हणतात ना, त्यापेक्षा जास्त. कॅमेरा वगैरे जर असेल ना टिपायला तर खूप छान आहेत. इतकं मुक्या जीवाने बघा ज्ञान असतं. कालचा तो दिवस होता ना, बापरे, देवाने केलेली ती किमया होती. पण काय नाही, असं काही झालं नाही, सगळं आहे, व्यवस्थित आहे. आम्ही थोडेसे मनाला आपल्याला वाटलं ना, शंका थोडीशी अशी वाटवते आम्हाला, पण काहीतरी होईल, असं त्रास होईल काहीतरी, मग आम्ही नाही, काय त्यापेक्षा आपण रिक्सच नाही घेतलेला बरं ना. हां, त्याच्यामुळे असं आहे. आणि तुम्हाला एक अनुभव पण सांगते, म्हणजे आमचे जे अनुभव आहेत ना, आमचं आयुष्य आहे ना, ते सगळं अनुभवातूनच सगळं आहे. इतकं आम्हाला देवाने तारलेलं आहे ना, म्हणजे आमच्यावरती काही संकट येण्याआधीच देवाने सगळं अगोदरने नियोजन केलेलं आहे. हे आमच्या बाबतीत घडलेलं आहे. नाही होतं काय माहिती, चांगली कर्म केली की चांगलंच होतं. आम्हाला आलेला अनुभव आहे, आपल्या कर्माची फळ आपल्याला भेटतात. आणि इतकी वर्ष बघा, आम्ही मुंबईला, आमचा जन्मच मुंबईचा, आणि आता आम्ही गावी इथे राहतोय. हा काही दैवी अनुभव आहे तो. आता लोक आपल्याला सांगतात, म्हणजे काही भरपूर लोक बिचारे आपल्याला सांगतात, आता साप आहे, म्हणजे आता जो वेळ आहे, साप असतात, गरमीतून साप असतात, हे असतात, ते असतात. आपल्या घरामध्ये विंचू व्यतिरिक्त असं मोठं असं कधी काही दिसलेलं नाही, आणि कधी दिसणार नसतं. म्हणजे असं वावरतेली दिसतं, लांब लांब मोठे मोठे साप आपण बघितले ना, असे नाही. पण असं आपल्याला त्रास असा कधी झालेला नाही, कधीच नाही. ते आम्ही ना, तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथे जेव्हा राहायला आलो ना, जेव्हा ह्या घराची पण स्टोरी आहे, ते घराचं पण तुम्हाला मी सांगते. त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते, इथे जेव्हा राहायला आलो आम्ही, म्हणजे 1-2 महिने झाले, आणि मग इकडची माणसं आहेत ना, आम्हाला विचारायचे की तुम्हाला इकडे काय त्रास होतो काय, तुम्हाला असं हे आहे काय, ते म्हणजे अगोदर आहे ना आम्हाला सांगायचे की असं आहे, तसं आहे, सगळं ह्या गोष्टी असतात, गावच्या गोष्टी. आणि मग म्हणजे महिना पण नसेल, 15 महिना दिवस आम्हाला सारखे विचारायचे, तुम्हाला काय त्रास होतो, हे होतं, म्हणजे काही नाही. म्हणजे घर बांधलं तो दिवस, आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तो दिवस, आणि आजचा दिवस, अजून पण आम्हाला कसलाच त्रास इथे नाही आहे.
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ईश्वराने तारलंय, देवाने आम्हाला भरपूर अशी साथ दिलेली आहे. तुम्हाला या बघायला गेलं ना हां तर आता आपल्यापासून घराचं अंतर खूप लांब आहेत. घर म्हणजे आपल्यापासून लांब आहेत. पहिलं घर आपलं आहे हां आणि प्लस बाजूला जंगल आहे हम्म. आणि वहिवाट नाही जास्त लोकांची. त्याच्यामुळे कसं इथे राहणं मुंबईकर तरी त्याला म्हणजे शक्य नाही. माणसंच आमच्याकडे कमी आहेत. मोजून बोटावरती मोजणे आहेत की माणसं आहेत. मुंबईकर माणूस थोडा तरी आपल्या जीवाला म्हणजे कसं त्याला त्या गोष्टीचं हे माहितीच नसतं, ज्ञानच नसतं. त्याच्यामुळे तो जरा घाबरून पण असतो आणि विचार पण करतो की एकटा आपण इथं कसं काढायचं. पण काय की जेव्हा आपल्यावरती येतं तेव्हा सगळं करावं लागतं. आणि ते मुंबईकर ते सगळ्यात पुढे आहेत त्यासाठी. तर मुंबईकर खूप पुढे आहेत या बाबतीत. तरी मुंबईत राहणारा व्यक्ती जगात कुठेही राहू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात त्याचं काही नुकसान होणार नाही. तो बिंदास जगू शकतो आणि राहू शकतो. नाही बा, आम्हाला भरपूर असा अनुभव आहे देवाने आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे. या घराच्या बाबतीत तुम्हाला सांगते मी, म्हणजे घर म्हणजे नियोजन सांगते. देवाचं नियोजन कसं असतं ना ते तुम्हाला मी सांगते. तुम्हाला मी ना ती दाखवते. देवाची मूर्ती आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे टाईल्समध्ये बघा देवाची मूर्ती असते ना तशी लावलेली आहे. त्याची मी तुम्हाला म्हणजे दाखवते एक क्लिप काढून ती थोड्या वेळाने, आणि त्याची स्टोरी पण तुम्हाला मी सांगते. म्हणजे जेव्हा आमचं जुनं घर बांधायला घेतलं, पुढाकार कुणालच्या बाबाने घेतला होता. वरचं आमचं जे जुनं घर आहे, मूळ घर आमचं घर बांधायला घेतलं, आणि त्यावेळेस त्यांनी ती ना मूर्ती ना देवाची ती असते ना ती खरेदी केली होती. म्हणजे हौशीने अगदी आनंदाने की ना आता आपलं घर बघा बनतंय तर म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावरती ती लावूया असं. आणि थोडीशी महागडी पण होती ती त्यावेळेस मुंबईमध्ये असताना. मी सांगते खरेदी केलेली किती साली ते 2017 का 2018चा टायमिंग आहे एंडिंगला, म्हणजे 2017च्या एंडिंगला काहीतरी असं काही आहे टायमिंग. आणि खरेदी केली आणि त्यांनी गावी पाठवून पण दिली वस्तू. ती त्या घरात लावायची होती, पण काय माहिती तिकडे लावलं नाही त्या घरामध्ये. ती आम्ही जेव्हा गावी आलो ना बघितलं तर ती टाईल्स म्हणजे ती देवाची मूर्ती आणि तिथे लावली नव्हती. म्हटलं मुख्य असं दरवाजाला म्हणजे ते मुख्य दरवाजाला आपण देवाची टाईल्स बसवतो ना घराच्या समोर. हा मूर्ती किंवा ते टाईल्स बसवतो आपण. तर ती कशी आपण पाठवली होती. ती का आणि कशामुळे लावली नाही आता ते त्यालाच माहिती, ज्यांनी नाही लावली असेल त्याला. पण ती म्हणतात ना ते आपल्या उपयोगी पुन्हा म्हणजे आपल्या उपयोगी नाही, ते आपल्या इथेच आपल्या घराला लागावी अशी म्हणजे इच्छा असेल देवाची. म्हणून त्या कोणाला बुद्धी सुचली असेल त्यांनी नाही लावली असेल, असं माझं मत आहे. देवाचं नियोजन. आम्ही जेव्हा बघा गावी आलो ना त्याच्यानंतर म्हणजे 8 महिने आम्ही जुन्या घरात राहिलो. आणि 8 महिने राहिलो. गावी आल्यानंतर ती टाईल्स माहिती कुठे होती, ती अडगळीत ठेवली. ती अडगळीमध्ये ती मला ती म्हणजे सापडली ती टाईल्सची बॉक्स सकट पाठवलेली ना. आणि मी बघितलं आणि मला इतका संताप आला ना. देवाची ती मूर्ती ती अशी टाकून ठेवली होती. त्याच्यानंतर आम्ही बोललो पण त्या विषयावरती. नाही मी घेतली मी सरळ घेतली तिला म्हणजे बघितलं आणि व्यवस्थित तिला साफ वगैरे करून सरळ कपाट, आता जो कपाट आपल्या घरात आहे ना त्या कपाटात मी सरळ ठेवून दिली. म्हटलं जेव्हा पुढे कधी काय इच्छा असेल देवाची आणि आमचं घर जेव्हा होईल तयार त्यावेळेस म्हटलं मी लावणार. म्हणजे ते कुणाल बाबांची इच्छा होती की आपल्या घराला ती टाईल्स म्हणजे देवाची लागावी म्हणून त्यांनी पाठवलेली. आणि आज ती देवाची टाईल्स आहे ना ती आपल्या घराला ह्या लागलेली आहे, लावलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. म्हणजे ही असते काय होतं देवाची किमया आहे ती. देवाने जे अगोदर सगळं ठरवलेलं असतं ना ह्या सगळ्या गोष्टी ना आमच्या बाबतीत भरपूर अशा घडलेल्या आहेत. आणि त्या अनुभवातून आम्ही सगळं तुमच्याशी शेअर करतोय. त्यावेळेस जेव्हा ते बघितलं ना मला असं खूप वाईट वाटलं की त्या हौशेने आम्ही पाठवली आणि असं अडगळीमध्ये टाकून ठेवलं देवाला. देवाची म्हणजे आपल्या घराला चांगलं म्हणजे घर पण छान दिसावं आणि आपल्याला घरात आपण घुसते वेळी आपल्या देवाचं दर्शन व्हावं, म्हणजे त्या हिशोबाने म्हणजे आपलंच घर आहे त्यासाठी चांगलं म्हणून मी भागात म्हणजे कसं त्या जेवढी आपली कॅपॅसिटी होती त्या हिशोबाने घेतलेली. पण ती काय माहिती काय माणसांना काय सुचतं ते त्याच्यात आपल्या घरी लागायचं होतं. ईश्वराला आमच्या या घराला लागायची होती म्हणून ती इकडे लागलेली आहे. ही बघा ही आपली लादी, देवाची लादी टाईल्स जी आपल्या घराच्या मेन दरवाजाच्या वर लावलेली. मोठं घर नाही हे, झूम करून ना
आणि मेन कसं हे आता हे आपलं घर आपण बांधू हे पण असं होतं काय कधीच नाही आम्हाला काही ठरलेलंच नाही की हे आता घर आमचं फक्त इतकं होतं की नाही आम्हाला कुठेतरी आसरा पाहिजे आपलं स्वतःचं हक्काचं पाहिजे नाही आम्ही घर तर एवढाच बांधायचं विचार आमच्या होतं, पण डोक्यात. खूप टाइम होता त्याला. म्हणजे इतक्या लवकर असं जर- होईल असं आम्हाला नव्हतं माहीत देवाची किमया असते ना गावी घर असावं ही आमची इच्छा होती होती. पण ते कसं की आपलं जेव्हा म्हातारपण येतं किंवा थोडं बोलतो ना की आपलं सगळं कॅपेबल झालो आपण व्यवस्थित, जसं छान आपलं झालं मुंबईला सगळं व्यवस्थित की मग घर बांधू बसा असा खाली. आमचा विषय होता. पण ते अचानक लॉकडाऊन नंतर सगळ्या इकडे गोष्टी यावं लागलं. घडल्या पटापट घडल्या बस, पटापट भाऊ, घडल्या. त्रास नको देऊ. बसा खाली. कुठे गे बाहेर गेले दोघं जण ते कोणाच्या मागे लागले. जा बसा 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 खाली बसा. हे असं असतं ह्या दोघांचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत खूप आम्ही अनुभव घेतलेला आहे हो खूप अनुभव घेतलेला आहे. पण मी तुम्हाला ना इतकंच सांगेन जेव्हा जेव्हा ना आमच्यावरती संकट येतात ना त्यावेळेस देव ना आम्हाला संकेत देतो. आता कालचं पण तसंच झालं. आता भाग्या कधी तसं न करणारा तो म्हणजे काहीतरी होणार असेल त्याच्यामुळे हे संकेत ना आम्हाला मिळालेले आहेत. त्यातनं आम्हाला देवाने ना म्हणजे तारलेलं आहे. खूप खूप अजिबात आम्हाला कसला त्रास होऊन देत नाही. अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला गेले ना तर तुम्हाला खरं वाटणार नाही आणि व्हिडिओ आपले ना असे मोठे मोठे तयार होतील. इतकी संकट सगळ्याच बाबतीमध्ये कुणालच्या बाबतीत आहे कुणालच्या बाबांच्या बाबतीत आहे माझ्या बाबतीत आहे की जेव्हा जेव्हा आमच्यावरती अडचण येतात ना तेव्हा तेव्हा देव आहे ना आमच्या पाठीशी असतो. आणि म्हणजे आमच्यावरती संकट यायच्या आधीच आम्हाला ना ते दाखवून दिलेलं आहे की असं सगळं आहे. आम्ही बघा असं जास्त असं देवदेव करणारे आम्ही नाही आहोत किंवा अंधश्रद्धा बाळगणारे पण आम्ही नाही आहोत. पण ह्या गोष्टी की नाही आमच्या बाबतीत घडलेल्या आहेत. आपण काय जास्त म्हणजे देवाची पण असं पूजा करत बसा दिवसभर का हे करत बसा ते आम्हाला म्हणजे ते जमत पण नाही आणि तेवढं शक्य पण नाही आणि जमत पण नाही. वेळ पण नसतो आपल्याला नसतो आणि ते काय आपण जमत पण नाही म्हणजे कधी लहानपणापासून आपण ते केलेलंच नाही. आपल्याला कोण संस्कार म्हणजे बोलतात ना काय काय घरात संस्कार असतात सकाळी उठली की पूजा करा तसं म्हणजे तसं आमच्याकडे वातावरणच नव्हतं. त्याच्यामुळे काय एवढं का आपल्याला असं हे नाहीये. म्हणजे आमच्याकडे कसं उठा कामं करा कामाच्या मागे असं ह्या सगळ्या गोष्टी असं देवपूजा हे ते सगळ्या ह्या गोष्टी नव्हत्या माहिती. त्याच्यामुळे कधी कधी बघा देवपूजा वगैरे तुम्ही सगळं सांगता आम्हाला कमेंटमध्ये थोडंसं जरा मागं पुढं असं होतं कधी कधी देवपूजा असतील उपवास कधी केलेले का आपण आपल्याला माहितीच नाही असं म्हणजे थोडंसं कधी काही काही चुका अशा होतात ज्या आम्हाला माहिती नसतं. पण आम्ही देवपूजा मात्र अगदी मनापासून करतो देवाची आणि त्याच्यामुळेच हा देव आहे ना आमच्या पाठीशी आहे आणि ह्याच्या पुढे पण राहणार आहे. खूप अनुभव आम्ही घेतलेले आहेत. गावी आल्यानंतर जास्तच घेतलेले आहेत. पण मग इतकंच सांगेन तुम्हाला की जे काही सगळं नियोजन असतं ना ते देवाने ना आधीच करून ठेवलं असतं. आमच्या बाबतीमध्ये असं आपल्यात झालेलं आहे. पण आपण जो अनुभव घेतला दुसऱ्यांचे बघा आम्हाला काय माहित नाही पण आम्ही जो अनुभव घेतलाय ना तो तुमच्याशी शेअर करते. काय माझं एक मत आहे की जर तू जिद्द हरला नाही ना माणूस तर देव बोलतो ना एक दरवाजा बंद करतो तर 4 दरवाजे उघडतो. बरोबर बरोबर. फक्त जिद्द हरला नाही पाहिजे माणूस. जिद्द हरतो म्हणजे त्रास एवढा व्हायला लागला की माणूस जरा बोलतात ना वेगळ्या वेगळ्या विचार करायला लागतो. त्याच्यामुळे माणसाला होतो निगेटिव्हिटी येते ना डोक्यामध्ये आत्महत्या हे ते सगळे विचार बघा येतात. ते माणूस तसा तो हे होऊन जातो पूर्णपणे ते हे होतं. पण त्याच्यासाठी देवाने हे उघडलेले असतात ते तिकडे दिसत नाही काही मार्गात त्याला सुचत नाही किंवा कोण सोबती भेटत नाही चांगला किंवा काय असेल. कधी कधी असतं घरामध्ये बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असं बोलावं तर खूप खूप सारखं आहे काय कधी नवरा बायकोंचं जमत नाही कधी आई वडिलांची मुलांचं जमत नाही. त्याच्यामुळे हे अशा सगळ्या गोष्टी असतात ते बोलतो आपण आत्महत्या किंवा काही या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे होतात की घरात एकमत नवरा बायकोमध्ये एकमत नसतं आई वडिलांमध्ये एकमत नसतं कोणी एकमेकाला सपोर्ट नाही करत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. तुम्ही कोणी असेल मी आहे किंवा तुम्ही आहे ज्यावेळेला आपल्याला संकट येतं नवरा बायको जर आपण दोघं घराचे जे मुख्य खांब आहेत ते जर मजबूत असले तर घराला काय आपल्याला कधीही नुकसान होत नाही. हे तर हा आमचा म्हणजे अनुभव काय हे माझं मत आहे. माझं तरी मत आहे जर तुम्ही दोघं आपण नवरा बायको जर दोघं जर खंबीर आहोत तर सगळं काय तारता येतं. त्याला काही नाही किती पण संकट येऊ दे फक्त एवढंच की ईश्वर ते आपल्या मागे असतो. ईश्वर मार्ग दाखवतो ते मार्ग शोधावे लागतात होतात सगळं बरोबर होतं. आणि जे पण करायचं ते मनापासून केलं ना की होतं बरोबर होतं. तुम्ही बोलणार ना की म्हणजे काही लोक असतात की आता इथे मी इथे गावी आलोय की मातीत कसं जाणार मी हे कसं करणार ते तर मग काय नाही करू शकत तुम्ही.
त्यासाठी तुम्हाला करावंच लागणार. तुम्ही कोणत्याही लेवलला असेल, काही करताय, काम करताय, कुठलंही माणूस करतो हा. आणि करणार. पाण्यात पडल्याशिवाय तर माणूस पोहायला पोहायलाच येत नाही. नाही त्या सगळ्या गोष्टी. परिस्थिती माणसाला तारते आणि परिस्थिती आल्यावर माणूस सगळं करतो. ते करावंच लागतं आणि तशी करायची तयारी असेल तर माणूस आत्महत्या करत नाही. ते करण्याची तयारी माणसात असावी, बस. आत्महत्या होत नाही. माणसाच्या डोक्यात कसे दोन विचार असतात, एक तर आत्महत्या करायची किंवा म्हणजे आत्महत्या करायची म्हणजे संकटांना पळून पार जायचं. नाही पार करायचं. आत्महत्या करायची म्हणजे पळून जायचं, संकटापासून पळून जायचं. आमच्या बाबतीत पण असं झालं होतं. हे असे विचार आहे ना माझ्या डोक्यात आले होते, यांचं मला माहित नाही पण माझ्या डोक्यात आले होते. मी मात्र गावचा मार्ग धरला. म्हणजे चला गावी जाऊया, काय होईल ते होईल, पुढे बघू. पण शेवटी बघा तो दिवस आणि आजचा दिवस. आज आहोत आम्ही आमच्या घरामध्ये बघा आनंदाने बसलेलो आहोत, सगळं करतोय. थोडंसं जरा ताण पडतो कामाचा पण करतोय की नाही करतोय. काम बघा कुठे पण करायचंच आहे. शहरात राहा तुम्ही, गावी राहा, काम कुठे पण करायचं आहे. पण कसं म्हणजे मला असं वाटतं की एखादा दिवस पाहिजे आठवड्यातला आराम करायचा असं. पण काल आमचा भरपूर असा आराम झालेला आहे. कदाचित आहे ना, म्हणजे मी काल संध्याकाळी काय डोक्यात विचार करत होती, म्हणजे काल आहे ना आम्ही कोणीच काम नाही केलं. म्हणजे आम्ही दोघं पण मस्त शांतपणे, कुणाल पण असं रिलॅक्समध्ये, मस्त आम्ही पिक्चर वगैरे काल बघून आणि सगळ्यांनी भरपूर असा आराम केला. कदाचित देवाची अशी इच्छा असेल की नाही ह्या तिघांनी पण आज आराम करावा आणि त्याच्यामुळे हे सकाळी सकाळी असं झालं असेल, असा मी डोक्यात आहे ना माझ्या असा विचार आला. आणि बरं वाटलं कालचा दिवस. बोलतात ना पॉझिटिव्ह विचार करायचा. असं सगळं झालं. त्याच्यामुळे आज बघा, आज काम करायला आम्हाला आता असं एकदम फ्रेश झालो आता आम्ही आता भरपूर असं. आणि पाहिजे आठवड्यातनं एक दिवसाने सुट्टीचा पाहिजे, आराम करायला पाहिजे. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये, घरातलं पण आहे, बाहेरचं पण आहे, सगळं रिलॅक्समध्ये असं करायचं, असं सगळं आहे. ते चांगला गेला कालचा दिवस. आपण असं बोलतो ना असं सगळं झालेलं आहे, तर काय होतं आहे, काय वाईट होतं आहे, पण नाही, दिवस आमचा चांगला, म्हणजे खूप चांगला गेलेला आहे. काल संध्याकाळी की नाही मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला का तुमच्याशी काय माहीत नाही, केला आहे वाटतं शेअर. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत काही होतं काय मला माहीत नाही. पण संध्याकाळी छान असं जेवण वगैरे आम्ही केलं होतं. मस्त असं एक वेगळी डिश तयार केली होती मी काल. कसं मी सुट्टी घेतली होती ना, छानच झाली होती. सुट्टी घेतली, त्याच्यामुळे रेसिपीवर मी काही शूट केलं नाही. पण नेक्स्ट टाइम मी बनवीन ना त्यावेळेस नक्की तुम्हाला दाखवेन. नाही, छान गेला कालचा दिवस. तर हे सगळे बघा अनुभव आता मी शेअर केले आज. असं मला आतून असं वाटत होतं की तुमच्याशी बोलावं म्हणून. त्याच्यामुळे चला आज बोलूया आपण सगळ्यांशी. म्हणजे ज्या काही अनुभवाच्या 4 गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबूया. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि अधनं कधी वेळ मिळाला तर अशा गप्पा गोष्टी पण आपण करूया, आवडेल आम्हाला. चला बोलूया. आणि काही बोलतात ना, कमेंट वगैरे केल्या की काही चांगल्या कमेंट असतील त्या विषयावर बोलू. खूप चांगलं बोलू. तेच नेगेटिव्ह कमेंटकडे दुर्लक्ष करायचं, चांगल्याकडेच बघायचं. वाईट गोष्टीकडे बघायचंच नाही. वाईटकडे बघितल्यावरती वाईटच होणार, चांगलं होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला, खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.